नमस्कार मित्र हो पीएम किसान व नमो शेतकरी योजनेच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत अशा प्रकारची बातम्या सध्या सोशल मीडियावरती येत आहेत। तर खरंच या योजनेच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत का? तर पीएम किसान व नमो शेतकरी योजनेच्या नियमांमध्ये कुठल्याही प्रकारची बदल करण्यात आलेला नाहीये। तर नवीन नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना किंवा नवीन नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांच्या कागदपत्रांसंदर्भात निश्चिती करण्यात आलेली आहे। तर आता नवीन नोंदणी करणाऱ्या किंवा नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना पात्रतेसाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहेत, चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात। पण त्याआधी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की राज्य शासनातर्फे जी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवली जाते या योजनेसाठी कुठेही वेगळी नोंदणी करण्याची आवश्यकता नाही। तुम्ही पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केलात आणि तुम्ही जर पीएम किसान योजनेसाठी पात्र झालात तर आपोआप नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी देखील पात्र ठरणार आहात। त्यामुळे आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी कुठल्याही प्रकारे कुठेही नवीन नोंदणी करण्याची आवश्यकता नाही। तर आता पीएम किसान योजनेसाठी आपण जर नोंदणी केलेली असाल तर आपण पात्र ठरणार आहात का या कागदपत्रानुसार, किंवा आपण नवीन नोंदणी करणार असाल तर आपल्याला आवश्यक कागदपत्र कोणती लागणार आहेत आता हे जाणून घेऊया। तर सर्वप्रथम हे लक्षात घ्या की या पीएम किसान योजनेसाठी फक्त शेतकरी पात्र नसून शेतकरी कुटुंब या योजनेसाठी पात्र असणार आहे। म्हणजेच काय, तर एका कुटुंबामध्ये जर 2 शेतकरी असतील किंवा 3 शेतकरी असतील तरी देखील त्या कुटुंबातील फक्त एकाच पात्र शेतकऱ्याला पीएम किसान योजनेचा लाभ दिला जातो। पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक 6,000 रुपये व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये या पात्र कुटुंबातील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केले जातात। पण आता शासनाच्या हे देखील निदर्शनास आलेला आहे की या योजनेचा लाभ एकाच कुटुंबातील 2 ते 3 व्यक्ती घेत आहेत आणि म्हणून शासनाने आता नवीन नोंदणी करणाऱ्या किंवा नवीन नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांसाठी काही कागदपत्र जे आहेत ते आवश्यक केलेले आहेत। ही कागदपत्र जर आपण जोडलात तरच आपण पीएम किसान योजनेसाठी पात्र ठरणार आहात आणि आपण जर पीएम किसान योजनेसाठी पात्र ठरलात तर आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी देखील पात्र ठरणार आहात। आता कोणती कागदपत्र आवश्यक केलेली आहेत तर त्यातील नंबर 1 चं कागदपत्र आहे ते म्हणजे मागील 3 महिन्याचा डिजिटल 7/12 आपल्याला नोंदणी करताना अपलोड करणं गरजेचं आहे। त्यानंतर आता 2 नंबरचं कागदपत्र आहे, महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे जमीन नोंदीचा फेरफार। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2019च्या आधी लाभार्थ्याच्या नावावरती जमीन असणं आवश्यक आहे। फक्त वारसा हक्काने 2019 नंतर जमीन नावावर झाली असेल तर मात्र या योजनेचा तुम्हाला लाभ मिळू शकतो। आता वारसा हक्काने म्हणजे काय, तर एखादी व्यक्ती मृत पावली असेल तर त्या व्यक्तीची जमीन वारसा हक्काने मुलाच्या किंवा मुलीच्या नावावर केली असेल तर वारसा हक्काने पीएम किसान योजनेचा लाभ त्या व्यक्तीला दिला जातो। तर असे वारसा हक्काने जमीन नावावर झालेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरू शकतात आणि यासाठीच जमीन नोंदीचा फेरफार जो आहे तो आपल्याला द्यावा लागणार आहे। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फेब्रुवारी 2019 नंतर जर मृत्यू झाला असेल तर पूर्वीचा फेरफार व वारसा हक्काने ज्याच्या नावावर जमीन आली आहे त्याचा फेरफार देखील आपल्याला अर्ज करताना जोडावा लागणार आहे। म्हणजेच आपण नवीन नोंदणी करत असाल तर आपल्याला पूर्वीचा फेरफार व ज्याच्या नावावरती वारसा हक्काने जमीन झालेली आहे त्याचा फेरफार देखील आपल्याला नवीन नोंदणी करताना अपलोड करावा लागणार आहे। आता त्यानंतर तिसरं कागदपत्र आहे ते म्हणजे आधार कार्ड। आता आधार कार्ड आपल्याला कुटुंबातील सर्व सदस्यांचं द्यावं लागणार आहे। नवीन नोंदणी तुम्ही करत असाल तर एकाच पेज वरती कुटुंबातील सर्व व्यक्तींचे आधार कार्ड आपल्याला स्कॅन करून त्या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे। आणि त्यानंतर चौथं कागदपत्र आहे ते म्हणजे रेशन कार्ड। आपल्या कुटुंबाचं जे रेशन कार्ड आहे ते देखील आपल्याला या अर्जासोबत जोडावं लागणार आहे। म्हणजे रेशन कार्डच्या पहिल्या व शेवटच्या पानाची प्रत जी आहे ती आपल्याला स्कॅन करून त्या ठिकाणी पीएम किसान योजनेची नवीन नोंदणी करताना आपल्याला अपलोड करावी लागणार आहे। तर अशा प्रकारे पीएम किसान योजनेमध्ये कोणतेही नवीन बदल करण्यात आलेले नाहीत। तर जे नवीन नोंदणी करत आहेत किंवा ज्यांनी नवीन नोंदणी केलेली आहे
त्यांच्यासाठी ही जी कागदपत्र आपण पाहिलेली आहेत ती कागदपत्र मात्र आवश्यक करण्यात आलेली आहेत, निश्चित करण्यात आलेले आहेत। जे जमिनीचा फेरफार जो आहे तो मात्र आता आपल्याला आवश्यक जोडणं गरजेचं आहे। मृत्यू व्यक्तीचे वारसा हक्काने जर जमीन आपल्या नावावरती झालेली असेल तर वारसा हक्काने ज्याच्या नावावरती जमीन झालेली आहे त्याचा फेरफार देखील, आणि फेब्रुवारी 2019 नंतर मृत्यू झालेला असेल तर पूर्वीचा फेरफार देखील आपल्याला अर्जासोबत जोडावी लागणार आहे। म्हणजेच आपल्याला नवीन नोंदणी करताना अपलोड करणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे मित्र शासनाने आता पीएम किसान योजनेसाठी जे कोणी नवीन नोंदणी करत आहेत किंवा ज्यांनी कोणी नवीन नोंदणी केलेली आहे त्यांच्यासाठी ही कागदपत्र मात्र आता शासनाने आवश्यक केलेली आहेत, निश्चित केलेली आहेत। तुम्ही ही जर कागदपत्र अर्ज करताना, नोंदणी करताना अपलोड केला, जोडला तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे, तरच आपण पीएम किसान योजनेसाठी पात्र ठरणार आहात। आणि आपण जर पीएम किसान योजनेसाठी पात्र ठरलात तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी देखील आपोआप पात्र ठरणार आहात। तुम्हाला नमो शेतकरी योजनेसाठी वेगळी नोंदणी करण्याची गरज राहणार नाही। तर अशा प्रकारे मित्र पीएम किसान व नमो शेतकरी योजनेसाठी पात्र होण्यासाठी शासनाने कोणती कागदपत्र आवश्यक केलेली आहेत, निश्चित केलेली आहेत, या संदर्भातील ही होती महत्त्वाची अशी माहिती, महत्त्वाची अशी अपडेट। ही अपडेट आपल्या इतर मित्रांना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअप वरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुप वरती पाठवायला विसरू नका। अशाच नवीन माहितीसाठी, नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती, नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। मित्रो, या संदर्भात आपल्या आणखी काही शंका असतील, प्रश्न असतील तर ते मला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप वरती विचारू शकता। टेलिग्राम व व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे किंवा कमेंट्सद्वारे देखील प्रश्न विचारू शकता। चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।